अनेक योजना सुरू केल्या. त्यातील एक योजना म्हणजे विज्ञानविषयी आवड निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करणे. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला कारण डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारीला त्यांचा शोध निबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता. त्यांचा शोध म्हणजे रमण यालाच 1930 या वर्षाचा नोबेल पारितोषिक मिळाले. चला तर आता मराठी राजभाषा दिवसाकडे वळूया. माझ्या मराठी भाषेचा लाभला ललाटाचटिया, माझ्या मराठी भाषेचा लाभला ललाटाचटिया, हिच्या संघाने जागला दरा खोऱ्यातील शिळा, दरा खोऱ्यातील शिळा. मराठी राजभाषा दिवस हा दरवर्षी 27 फेब्रुवारीला ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम केले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ललित लेखनही केले आहे आणि अजरामर अशी नाटकं लिहिली, जशी वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट यांसारखी नाटके लिहिली आहेत. आधुनिक काळाचे जनक कुसुमाग्रज असे संबोधले जातात. असे ते कुसुमाग्रज. माझी भाषा माझी आई, अर्थभावना नारी, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, होऊ नये उतराई. धन्यवादांना मी विनंती करते की त्यांनी कुसुमाग्रज आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मरा. मी ओम शिवाजी ढोकळे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत असून तुकडी क व हजेरी क्रमांक 55 आहे. माझ्या शाळेचे नाव मॉन्टेसरी बालक मंदिर प्राथमिक विद्यालय आहे. मी आज मराठी भाषा दिनानिमित्त एक कविता सादर करणार आहे. त्या कवितेला मी सुरुवात करत आहे. महाराष्ट्राची शान मराठी, शिवरायांची बोली मराठी, रयतेचा विश्वास मराठी, लाखोंचा स्वाभिमान मराठी, मुखामुखातील अमृतवाणी मराठी हीच आपली निशाणी. ज्या भाषेत तुकोबाने लिहिली महान अभंग, अशी आपली मराठी भाषा अथांग. जिथे अनेक शहर अनेक वाणी, महाराष्ट्रासारख्या राज्याची राजभाषा मराठी. गर्व आहे मला, मी बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि वाचतो मराठी. शब्द कुसुमाग्रजांचे भावून गेले, मराठी मातेचे प्रेम दाखवून गेले. लावला त्यांनी साहित्याला हातभार, ठरले ते मराठी भाषेचे शिल्पकार. नमन त्या कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांना, ज्यांनी दिला मराठी साहित्यामध्ये मोठा वाटा. वाढदिवशी त्यांच्या करूयात स्मरण त्यांना. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. पांड आहे. मी आता 7वी ब मध्ये शिकतो. आज मी तुम्हाला आळंदी हे गाव हा अभंग म्हणून दाखवणार आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी
हिच्या संगे जागतील माय देशातील अशिया. नमस्कार, माझे नाव नेहा गिरीश गादे. मी मॉन्टेसरी बालक मंदिर या शाळेत इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. मी आज आपल्यासमोर मराठी राजभाषा दिनानिमित्त कविता वाचन करून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे कणा. वयांचे या कवितेचे लेखक आहेत कुसुमाग्रज. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कचली, चूल विजली, होते नव्हते केले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मराठी राजभाषा दिनांचा आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मुग्धा महेश फडके. इयत्ता 7वी अ, शाळा मॉन्टेसरी बालक मंदिर. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांसमोर वराड निघाले लंडनला या नाटकातील एक एकांकिका सादर करू इच्छिते. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. तर कथाकथन असे मंडळी. महाराष्ट्रातील एक खेडेगावात एक गर्भश्रीमंत शेतकरी. शेतकऱ्याचं घरातले नाव बाप्पा. या बाप्पाला एकुलता एक लेक आहे. लेकाचं नाव काशीनाथ. काशीनाथ लय हुशार होता. खेड, तालुका व मुंबईत तो पहिला येतो, पण तिथे त्याचं शिक्षण अटकतं म्हणून तो शिकायला लंडनला जातो. तिथं बी तो पहिल्या नंबरात पास होतो. पण पास वत्ता 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 एक घोटाळा घालतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन तो आपल्या गावी परततो. ऐका ना वंच, भरभर कामाला सुरुवात करू बर का. माडीवरची खोली, अडगळीची खोली, पाहुण्यांची खोली तुम्ही स्वच्छ करून घ्या. आम्ही अंगण आवरतो, स्वच्छ स्वयंपाकघर. ऐका ना वंच, मला काय म्हणायचं, कामाला सुरुवात करेल. ऐका ना वंच, ऐका ना वंच, वंच 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 वंच. पाहिलं का कशी ऐकून नाही ऐकल्यासारखं तर तर करून निघून गेली. एवढ्यात विमानामध्ये अनाउन्समेंट होते. Passengers are requested to fit in the belt they are around you. ऐका ना वंच, ही बाई मगापासून काय गुनू 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 त्या घमेल्यातून बोलायला लागली. हिचं हिलाच कळालं. सांगा ना काय म्हणायला लागली. अगं ती म्हणाली म्हणे, मला तरी काय माहिती. थांब काशीनाथ दादाला विचारते. काय म्हणाली रे दादा ती. अगं ती म्हणाली म्हणे, आपल्या बाजूला जे पट्टे आहेत ना पट्टे, ते ओढून घ्या म्हणे. धन्यवाद. नमस्कार, मी स्वरांगी दिगंबर शिंदे. मी मॉन्टेसरी बालक मंदिर 7वी क मध्ये शिकत आहे. मराठी भाषे दिवसानिमित्ताने मी आपल्यासमोर छोटंसं बालगीत सादर करणार आहे. बालगीताचं नाव आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. चला तर मित्रांनो, बालगीतात सुरू करूयात.
मित्रांनो. नमस्कार, माझं नाव गायत्री गणेश पवार. मी इयत्ता 7वी क या वर्गात शिकते. माझ्या शाळेचं नाव मॉन्टेसरी बालक मंदिर, औरंगपुरा, औरंगाबाद. मी आज तुम्हाला शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गीत सादर करून दाखवणार आहे. तर चला आपण याला सुरुवात करू. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशान धर्मापायी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागले जडियेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेडल अशी पहाटी छाती. देवदेश अन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठाव. जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. हॅलो मॅम, माझे नाव ओमप्रकाश संजीव हुसे आहे. इयत्ता 7वी क चा विद्यार्थी आहे. मराठी भाषा दिनाबद्दल मी एक कविता म्हणत आहे. कवितेचं नाव मराठी भाषा. एक सूर एक ध्यास छेडितो मराठी. एक सूर एक ध्यास छेडितो मराठी. एक शंख एक बंद गुंजितो मराठी. एक शंख एक बंद गुंजितो मराठी. एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी. एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी. एक बोध एक विचार मांडतो मराठी. एक बोध एक विचार मांडतो मराठी. एक साज एक आवाज ऐकतो मराठी. एक साज एक आवाज ऐकतो मराठी. एक मन एक क्षण जगतो मराठी. एक मन एक क्षण जगतो मराठी. माय मराठी साध मराठी भाषा भावार्थ मराठी. माय मराठी साध मराठी भाषा भावार्थ मराठी. चाल मराठी बोल मराठी जगण्याला या अर्थ मराठी. चाल मराठी बोल मराठी जगण्याला या अर्थ मराठी. सांगतो मराठी वाहतो मराठी. सांगतो मराठी वाहतो मराठी. पूजितो मराठी साहतो मराठी. पूजितो मराठी साहतो मराठी. हुकारते मराठी गर्जते मराठी. हुकारते मराठी गर्जते मराठी. माझे नाव सृष्टी रमेश मोठे, इयत्ता 7वी ब मध्ये शिकते. मी आज तुम्हाला एक कविता म्हणून दाखवणार आहे. जय जय महाराष्ट्र माझा
गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना बदरा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तटयायाना यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव गेली. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. नमस्कार, माझे नाव अभय संजय धनवई आहे. वर्ग 7वी, तुकडी ब. माझ्या शाळेचे नाव मॉन्टेसरी बालक मंदिर आहे. मी आज तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. शाळेला सुट्टी असली की गौरांग आणि अक्षय नदीकाठी जायचे. खळखळ पाणी, झुळझुळ वारा, हिरवीगार झाडं, काळीशार शेत सगळंच खूप आवडायचं त्यांना. गप्पा मारायच्या, नदीत पोहायचं, म्हशीवर बसायचं, त्यांना आंघोळ घालायची. आंब्याच्या झाडावर डाबल्या डुबल्या खेळायच्या, चिंचा बोरांचा राममेवा खायचा आणि जेवायला गावात परतायचं. असेच एका रविवारी ते गावात परतले तर ग्रामपंचायतीसमोर बरेच जण जमले होते. सरपंच सांगत होते, तुम्हाला माहीत असेलच तरीही सांगतो, पेपरातल्या बातमीनुसार आपल्या गावात एक बिबटा शिरला आहे. संध्याकाळपर्यंत वन विभागाचे लोक येतील अन बिबट्या पकडल्या जाईपर्यंत गावातच थांबतील. या बातमीने अक्षय आणि गौरवची चांगलीच तळपली. बिबटे खूप खतरनाक असतात असं त्यांनी ऐकलं होतं. संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण होतं. लवकरच आसपासच्या गावातही बातमी पसरली. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, अंधार पडायला लागला, पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा काही पत्ताच नाही. गावातल्या कुणाला झोप नव्हती त्या रात्री. गावातली माणसं टोळ्या बनवून काठ्या, मशाली, जाळी घेऊन गावभर फिरत होती. सरपंचाचा सक्त आदेश होता, कुणीही बिबट्याला शारीरिक नुकसान पोहोचवायचं नाही, त्याला एक मोठं जाळच पकडायचं असं ग्रामपंचायतल्या सरपंचाने सांगितलं होतं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे संतोष गादे. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकतो. माझी तुकडी क. माझ्या शाळेचे नाव मॉन्टेसरी बालक मंदिर आहे आणि मी आज तुम्हाला मराठी भाषेनिमित्त मराठी एक कविता गाऊन दाखवणार आहे. चला आपण सुरू करूया. वार कधी तलवार, कधी पैठणी, सुबक नऊवार, कधी कधी कस्तुरीचा दरवळ देवी, ती सप्तसुरांवर सरवार, कधी ही माझी माय मराठी, माझी माय मराठी, डोलात पडकते रायगडी, नाचते कधी भीमे काठी, ही माझी माय मराठी, माझी माय मराठी, श्वसनातील झिंग मराठी, जगण्याचा शेवट मराठी, त्या संस्कृतीच्या पदराचा जरतारी काठ मराठी, ही माझी माय मराठी,
माझी माय मराठी, भिडतो आवेश मराठी, जडतो संस्कार मराठी, मातीच्या अभिमानासाठी लढतो झुंजार मराठी, ही माझी माय 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 मराठी. धन्यवाद. माझे नाव तनुजा प्रदीप जाधव. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकते. मी आज तुम्हाला मराठी भाषेच्या निमित्त एक छोटीशी कविता सांगणार आहे. प्रार्थना सुरू करूया. लाभलिया भासवा की बोलतो मराठी, झालो फळीचं धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. थँक्यू. विज्ञानाने पोसिले आम्हाला, विज्ञान आमच्या नसा-नसात, विज्ञान आमच्या रोमारोमात. असाच काही संदेश घेऊन आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत एक विज्ञान गीत. यानंतर मराठी राज्यभाषा दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहे कुमारी समीक्षा मुत्तिवे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्याची सुरुवात कवितेपासून केली. पुढे कथा, कादंबऱ्या, ललित वाङ्मयातील नावाजलेली साहित्य रचना त्यांच्या लिखाणातून अवतरत गेली. ज्या मातीत आपण जन्मलो, वाढलो, ज्या मायबोलीने आपल्याला घडविले, त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे. आपल्या मराठी भाषेचे संवर्धन व जतन केले पाहिजे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळे गिन, असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा हा अमृतापेक्षाही जास्त आहे. आजच्या आपल्या नवीन पिढीला मराठी भाषेचा इतिहास व आपले साहित्य वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. इंग्रजी ही काळाची गरज नक्कीच आहे हो, पण त्यासाठी मराठी भाषेला विसरणे योग्य नाही. मराठी भाषेतून शिकलेले पालक केवळ इंग्रजीच्या अट्टहासापायी आज आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकायला पाठवत आहेत. त्यांना मराठी शाळेत शिकायला कमीपणा वाटतो आहे. मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या या कारणामुळेच दिवसेंदिवस घटत चालली आहे. आपली मायबोली मराठी ही सामर्थ्यवान भाषा आहे. मायबोलीतून शिक्षण घेतल्याने आपल्या संकल्पना स्पष्ट होतात, शब्दांचे आकलन व ज्ञान पटकन होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालये यात कथाकथन, एकांकिका, नाटके, कवी संमेलने, वादविवाद स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले पाहिजे व समाज माध्यमांवर जसे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुकवर एकमेकांशी संवाद साधताना मराठीचा वापर केला पाहिजे. मराठीतील थोर साहित्यिकांची आपण स्वतः साहित्य वाचले पाहिजे व दुसऱ्यांनाही वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. मराठी साहित्य संमेलनात मराठी माणसाने तर आवर्जूनच उपस्थित राहायला पाहिजे. आपण मुलांनी सुद्धा दीपावली व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये केवळ क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन न खेळता साने गुरुजी, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, शांता शेळके, बहिणाबाई, नादो महानोर इत्यादी साहित्यिकांचे साहित्य वाचले पाहिजे. वाचनाने आपली बुद्धी प्रगल्भ होते व आपण मुलांनी कविता व कथा लिहिण्याचा थोडा का होईना पण प्रयत्न केला पाहिजे. शेवटी जाता जाता कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणावेसे वाटते की परभाषेतही भा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका, प्रगतीचे शिर कापू नका. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. तर ईश्वरी खेळवणे ही आपणास विज्ञान दिनाबद्दल माहिती सांगेल. दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. पण हा दिवस आपण का साजरा करतो हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? राष्ट्रीय विज्ञान दिन हा महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी लावलेल्या रमण इफेक्टच्या शोधाचे स्मरण करतो. याच तारखेला रमण यांनी 1928 साली रमण इफेक्टचा शोध लावला होता. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सर रमण यांना 1930 साली भौतिकशास्त्रज्ञातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करून या दिवशी आपण प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल आपली प्रतिष्ठा आणि आदर व्यक्त करतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण यांनी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ के.एस. कृष्णन यांच्यासोबत प्रकाशाच्या विखुरण्याच्या प्रयोगाचे नेतृत्व केले. जेव्हा त्यांना आता रमण प्रभाव असे म्हणतात. रमण इफेक्ट विविध पदार्थांमधून जाताना प्रकाशाच्या विखुरण्यावर होणारा परिणाम स्पष्ट करतात. निवृत्तीनंतर रमण यांनी बंगळूर येथे रमण संशोधन संस्था स्थापन केली. 21 नोव्हेंबर 1970 रोजी रमण यांचे निधन झाले. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरूकता आणणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करून लोकांना प्रोत्साहित करणे हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी या नात्याने कल्पकतेच्या माध्यमातून विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देऊन महामानव आणि त्यांच्या शोधाचा गौरव करणे ही आपली जबाबदारी आहे. सर्व विज्ञानप्रेमींना त्यांच्या वैज्ञानिक उत्साह वाढावा यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. यानंतर श्रद्धा एखंडे ही आपणास मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगेल. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला.
नमस्कार, मी कुमारी श्रद्धा किरण एखंडे, इयत्ता 9वी, अक्रू अगमारी माध्यमिक शाळा औरंगाबाद येथील विद्यार्थिनी. आपणासमोर 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिन याविषयी माझं मत मांडते. प्रसिद्ध मराठी लेखक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिन दरवर्षी साजरा करतो. पण खंत याचीच की आपण याला डोक्यात घेत नाही तर डोक्यावर घेतो. सांगायचा अर्थ हाच आहे की आपण मराठी भाषेला कितपत मान राखतो. अहो, आपण अगदी छोट्या बाळाला जो नुकताच शाळेत जाणार असेल त्याला अ अननसाचा आणि आ आईचा याऐवजी ए फॉर ॲपल आणि बी फॉर बनाना शिकवतो. तोच मुलगा मोठा झाल्यावर त्याला 1 स्टँड्स फॉर एग असं शिकवावं लागतं. साधंच उदाहरण घ्या ना. समजा आपण एखाद्याला मराठीत प्रश्न विचारला आणि समोरच्याने त्याचं उत्तर हिंदी किंवा इंग्रजीत दिलं तर आपल्याला लाज वाटते आपण मराठीत प्रश्न विचारल्याची. आपल्याला आपली संस्कृती जपायला हवी. मान्य आहे की इंग्रजी भाषा आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप गरजेची आहे. मात्र आपल्याला मराठी भाषा विसरून चालणार नाही. तर आपण मराठी जपण्यासाठी काय करायला पाहिजे, तर मराठीचं जास्तीत जास्त साहित्य आपण मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो फक्त मिळवण्याचाच नाही तर त्याला जपण्याचा पण प्रयत्न आपण केला पाहिजे. जमेल तसं जास्तीत जास्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणजेच मी मराठी आहे, मी मराठी भाषिक आहे याचा अभिमान वाटून घ्यायला पाहिजे, कारण ती आपली मातृभाषा आहे. शेवटी जाता जाता कुसुमाग्रज माय मराठीचा त्यांच्या कवितेत असा उल्लेख करतात की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासत्रिया, हिच्या संगनाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिरा. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चार वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्याचं आहे भविष्याचं वरदान, भविष्याचं वरदान. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर साधना पडळवार ही आपल्याला विज्ञान दिनाबद्दल माहिती सांगेल. Science is always a treasure, difficult to measure. Science comes from good as a boon. Its magic carrying the man to moon. Science is a mystery full of chemical history, solved by ultimate chemistry. Symbol of silence, factor of brilliance. Science is the challenge of excellence. Science of a universal ecology, led by biology, where plants and animals has their separate morphology. नमस्कार, मी साधना आनंद पडळवार, वर्ग 8वा. आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन. आपण राष्ट्रीय विज्ञान दिन सी.व्ही. रमन यांनी लावलेल्या जगप्रसिद्ध शोधाच्या स्मरणार्थी साजरी करतो. सी.व्ही. रमन यांनी भारतीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भारतातील नावाजलेल्या वैज्ञानिकांच्या यादीमध्ये सी.व्ही. रमन आहेत. सी.व्ही. रमन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तमिळ कुटुंबामध्ये झाला. या महान वैज्ञानिकाचं संपूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमन असं आहे. सी.व्ही. रमन हे भौतिकशास्त्रज्ञ होते. चंद्रशेखर हे भौतिकशास्त्रज्ञ व गणिताचे अभ्यासक देखील होते. सी.व्ही. रमन यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं शिक्षण पूर्ण झालं होतं, म्हणून त्यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहिती होते. हा दिवस इतर दिवसांसारखा नाही आहे. या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे आणि वेगळं कारण आहे. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारताचे महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमन यांनी आपल्या अतोनात प्रयत्नानंतर संपूर्ण केलेला असा महत्त्वपूर्ण रमन इफेक्ट नावाचा शोध जगासमोर मांडला. शास्त्रज्ञ रमन यांनी त्यांच्या रमन इफेक्ट या महत्त्वपूर्ण संशोधनाद्वारे जगाला प्रकाशाबद्दल एक आधुनिक माहिती मिळवून दिली. या संशोधनाद्वारे रमन यांनी भारतासह जगाला देखील विज्ञान क्षेत्रामध्ये एक नवीन आशा मिळवून दिली. रमन इफेक्ट म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या पदार्थांमधून भ्रमण करतो तेव्हा प्रकाश किरणे पदार्थाच्या रेणूंमधून भ्रमण करतात आणि पदार्थाच्या रंगामध्ये बदल जाणवून येतो. प्रत्येक माध्यमातून जेव्हा भ्रमण करत असतो तेव्हा प्रकाश किरणे विखुरतात. ही जी प्रक्रिया आहे याचा खोल अभ्यास रमन यांनी केला. सी.व्ही. रमन म्हणायचे, आस्क द राईट क्वेश्चन अँड नेचर विल ओपन द डोअर ऑफ हर सिक्रेट्स. आणि असंच त्यांनी निसर्गाला बरोबर प्रश्न विचारला आणि निसर्गाने त्याचे रहस्य उघडले व ते आपल्याला एक अविस्मरणीय भेट देऊन गेले. ती म्हणजे रमन इफेक्ट. आय एम द मास्टर ऑफ माय फेलियर. इफ आय नेव्हर फेल, हाऊ विल आय एव्हर लर्न. असं म्हणणाऱ्या महामानवाने अखेरचा श्वास सुद्धा प्रयोगशाळेत घेतला. रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना 21 नोव्हेंबर 1970 साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. अशा या महान वैज्ञानिकाला माझं विनम्र अभिवादन. सायन्स इज अ वे ऑफ थिंकिंग मच मोर दॅन इट इज अ बॉडी ऑफ नॉलेज. थँक्यू.
and my dear friends, I am extremely honored to before this honorable gathering about the National Science Day. We enjoyed the enthusiastic of National Science Day in 28 February. Actually recognize the importance and understanding the National Science Day. C.V. Raman, full name is Chandrasekhar Vyankat Raman, born 7 November 1888, Tiruchirappalli in Madras. His father was a lecturer in mathematics and physics. His father name is R. Chandrasekhar Iyer and mother name is Parvati Ammai. C.V. Raman was an intelligent and brilliant student. Since his early childhood, Dr. C.V. Raman was one of the great legends from India and became the first Indian to receive a Nobel Prize in Physics. Today all us are gathering here to celebrate the discovery of the great Indian physics sir C.V. Raman. On this day in 1928, he invented the Raman effect. By celebrating this day as National Science Day, Raman effect explains the effect on the scattering light when passing through different materials. He died from natural causes on 21 November 1970 at the age of 82. Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Hind. Thank you. ची आरती सादर करते. जोपर्यंत ही अरेंजमेंट होते, सगळ्यां तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती आरती येते, पण तुम्ही व्हिडिओज तयार केलेले आहेत. आज मराठी राजभाषा दिन म्हणून आपण ती आरती इथे सादर करून घेऊया. हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भगवत की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. धन्य तुंग सह्याद्री माता, धन्य शहाजी जिजाऊ माता. धन्य तुंग सह्याद्री माता, धन्य शहाजी जिजाऊ माता. धन्य मित्रगण जीवन दाता, भारत माता धन्य प्रिय राजर्षि शिवाजी की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. धर्म नीतिमय शुभाचार अनाथ जनता का आधार. धर्म नीतिमय शुभाचार अनाथ जनता का आधार. कार्य करो से अद्भुत प्यार, कार्य दक्षता धन्य छत्रपति शिवाजी राजा की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. रक्षण घटती गो माता का संरक्षण संस्कृत भाषा का. रक्षण घटती गो माता का संरक्षण संस्कृत भाषा का. उत्कट पालन न्याय नीति का. ओ देवालय संरक्षक राजा संत भक्त शिव की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. महिषासुर मर्दिनी भवानी राम कथा राक्षस संहार. महिषासुर मर्दिनी भवानी राम कथा राक्षस संहार. कृष्ण कथा जो दृष्ट निकंदिनी, दृष्ट यवन संहारक जो नरसिंह शिवाजी की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. सदाचार पुरुषार्थ जगाए शास्त्र तेज संचार कराए. सदाचार पुरुषार्थ जगाए शास्त्र तेज संचार कराए. शौर्य धैर्य उत्साह बढ़ाए, देश धर्म सेवा स्फूर्ति व्रत कथा शिवाजी की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. हर हर महादेव आरती हिंद साम्राज्य शुभंकर की. हिंद साम्राज्य शुभंकर की. हिंद साम्राज्य शुभंकर की. विभागाच्या विद्यार्थिनी विनोदी नाटक सादर करीत आहेत. दत्तू है पने, अरे
तर ताटा वाढायला अरे अरे पत्तरवळी काय म्हणून तर ते ताट आहे ताटा बोल अहो ताटच नाही का दे अरे खरकट आहे हे. अरे धुवून आण. अरे तर तू पागल आहे का तू हे ताट घे खरकट आहे पुसून आण जा. ए झालंय का दिवस दिवस ते कपडे धुवून नाही का दुसरं ताट घेऊन जा. अहो आता तू तुमचं ताट घेऊन येईल ना की तुम्ही तुमचं लिंबू ताट ठेवा. This is very disgusting, literally disgusting. Compromise on these things, I just don't like it. This is the main cause of viral fever. काकी यांना काय व्हायरल पाहिजे ते वाढ ना. अरे डब्याचं झाकण आहे. अहो बघा ना. अहो मला नको मीठ. अहो मीठ घ्या. मिठामध्ये कॅल्शियम असतं म्हणजे कसं मोठी मोठी वाक्याली पटकन ताई अरे भाई मॅडम बोला ना यार. आहे सॅनिटायझर आहे माझं. हे बाबा हे मी पुण्याचा. पुणे नाही हो पुणे. मुलीकडला. मुलीकडला नाही बघ. अच्छा तू आला त्या कंपनीतला का? हो त्यांचा मित्र. लक्षात आलं. ये अरे बाबा अहो ताई मला ताटच दिलं नाही. तुमचं ताटाच झालंच नाही का? काय झालं आम्ही ताटवाडे घेतले होते पण ते ताट संपून गेले. आता नवीन ताट घ्यायला गेला तो आता नवीन ताट आला ना तुम्ही तुमच्या हाताचे तसे उपडे करा. उपडे वा बी. अहो पण मग अहो मग अहो ताई मला तुमच्या बोली भाषेबद्दल काही बोलायचं नाहीये पण तुम्ही जी मराठी बोलतायत ना ती शुद्ध बोला. अहो असं कसं आम्ही शाळेमध्ये शिकत आलो 12 दिवसावर भाषा बदलते. तुमचं काय झालं? अहो ताई पण तुम्ही कसं अहो पण तुम्ही जी बोलताय तुम्ही नीट तर बोला ना. अहो ही भाषा आमची बोली भाषा आहे. आम्ही आमचं पिढ्यान पिढ्या ही भाषा चालत आली म्हणून आम्ही ती भाषा
तिचा सन्मान केला पाहिजे. अच्छा, मी पण करेल. मला ताट नाही आलं ना काही. अहो अरे काय बोलवता कशाला मग तुम्ही जेवायला? हा नाही येत जा. तर चला सुरुवात. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आमचा आहे म्हणा ही आमची आहे बोली. आमचा आहे म्हणा ही आमची आहे बोली. आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी फटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. भीमावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची वीरांची तलवारीच्या पात्यांची ही देशासाठी प्राण वेचणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची. काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय मराठी आमची. ही माय मराठी आमची. धन्यवाद. Come on, let's eat some fruit. I want an apple. I like grapes. I will eat grapes. But friends, if we eat, we feel energetic after eating food. If we don't eat food, if we don't eat food for a longer time, we don't get energy. We feel hungry. Why does this happen? This is because digestion of food occur in our body. But Samiksha, how does this occur? Yeah, let's ask it to the digestive system. Hey children. Hey children, who am I? Yes, correct. I'm the digestive system. I'm the organ system which performs the function of digestion. Digestion is a very small process where large insoluble food particles are broken down into smaller water-soluble molecules so that they can be easily absorbed by the blood and give energy to the different parts of your body. I consist of main two parts. First, alimentary canal, and second, digestive glands. The length of my alimentary canal is about 9 meters long, and the parts of alimentary canal are mouth, throat, esophagus, stomach, small intestine and large intestine, and the digestive glands are salivary glands, liver and pancreas. So let's meet my family, have a fun, and let's know the journey of food. Meet the first member that welcomes food. It is the entrance gate of digestive system. Yes, I am mouth. Food is chewed with the help of my teeth. Teeth into very small pieces. Come on, let me introduce types of teeth. Hello friends, we are teeth. The process of digestion begins with the function of teeth in the mouth. Each tooth is covered by hard substance is called enamel. Let me introduce my family members. Incisors, canines, premolars and molars. Hi, we are incisors. We are the 4 front teeth in upper and lower jaws. We are 8 in number. Our primary function is to cut food. Incisors are like scissors, so we are called incisors. Incisors, we like scissors, are used
We are 4 in oral cavity. We place 2 in upper jaw and 2 in lower jaw. Our main function is to tear food as we are pointed. Hi, we are premolars. We are located behind and adjacent to the canal. Next to the canal, we are placed at either side. 2 premolars at both sides in upper jaw. We designed to crush food. We are placed before molars, so-called premolars. Hi, we are molar. We are placed after premolar. We are 3 molars to the right and 3 to the left in upper jaw. That means 6 in upper and 6 in lower jaw. Total 12 in oral cavity. We help in crushing and grinding of food. Thank you. We are salivary gland. We are located in front of ears, near the pharynx and below the tongue. Saliva is produced in salivary gland in oral cavity. This saliva carried to the mouth via ducts. Saliva mixed with food during process of chewing. Saliva contains an enzyme called ptyalin or salivary amylase. Thank you. Hi, I am pharynx and I am also called throat. The esophagus and trachea open into the pharynx. Thanks. Hello, I am esophagus. I am also called as food pipe. I am a tube leading from pharynx to the stomach. I only carry and pushes the food towards stomach. Thank you. Hello friends, I am stomach. I am a large sac-like part of the alimentary canal. The gastric glands of stomach secrete gastric juice. The churning of food takes place here. The gastric juice consists of dilute hydrochloric acid, pepsin and mucus. These components are mixed with food and food becomes acidic here. A semi-solid slurry is formed and is slowly pushed into small intestine. Hi friends, I am small intestine. I am about 6 meters long. Hi friends, I am small intestine. I am about 6 meters long. I am very important because most of the digestion and absorption of food takes place here. Bile juices from liver, pancreatic juice from pancreas and intestinal juice from intestine. These 3 juices mixed with food here. Hi, I am liver. I am the largest gland in the body. I have rich supply of blood. Storage of glucose is my main function. The gallbladder is situated below the liver that stores bile. Bile is the digestive juice secreted by me. It carries into small intestine and there it mixes with the food and it helps in digestion of fats. This bile juice contains bile salts. Thanks. Hi guys, I am pancreas. I secrete pancreatic juice and it contains various enzymes. Pancreatic juice is carried into small intestine and then it mixes with food. Thank you. Yay, I wondered, I am large intestine. I am 1.5 meter long and you are 6 meter long. You are 4 times larger than me. How does this? My dear large intestine, my length is less than your length, but your breadth is more than me. Isn't it? That's why I am large and you are small intestine. Hello, the journey of food begins with mouth and ends with large intestine. Yes, I am large intestine. I am about 1.5 meter long. My length is less than small intestine, but my width and diameter is more than small intestine. Only absorption of water takes place here in large intestine. Appendix is attached to me. Undigested food remains digested in small intestine, enter in large intestine. This undigested material is pushed to rectum and thrown out of body through anus. Digestion. Nutrients obtained by the digestion of food enters in small intestine. Absorption of nutrients is the main process. Thank you. Digestion. What is digestion? This might be just answer your question. It breaks down food to give me nutrition. Digestion.
Digestion, digestion, digestion. What is digestion? This might be just answer your question. It breaks down food to give me nutrition. Digestion, digestion, digestion. ती भाषा मराठी ज्ञानदेवांनी रुजवली, ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली, ती संस्कृती मराठी शिवरायांनी टिकवली, ती संस्कृती मराठी. संतांनी वाढवला तो वार मराठी, संतांनी वाढवला तो वार मराठी. आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, दगड झालो तर सह्याद्रीचा होईल. माती झालो तर महाराष्ट्राची होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल. तलवार झालो तर भवानी मातेची होईल. पुन्हा जन्म मिळाला तर मराठीचं होईल, पुन्हा जन्म मिळाला तर मराठीचं होईल. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान, मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारुड ऐकतात हरपून जाते भान, भजन कीर्तन भारुड ऐकतात हरपून जाते भान. साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान, साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान. अशा मराठी भाषेचा बाळगू गर्व. मराठी भाषा दिन साजरा करू सर्व, मराठी भाषा दिन साजरा करू सर्व. थँक्यू. विज्ञानाचे आम्ही वारकरी, विज्ञानाच्या आम्ही सोबती, विज्ञानाचे आम्ही वारकरी, विज्ञानाचे आम्ही सोबती. खरे तर आम्ही विज्ञानवादी, खरे तर आम्ही विज्ञानवादी. यानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालयातील शिक्षण प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी पूजा गजहंस मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील. पूजा गजहंस मॅडम. थँक्यू. माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग, माझे सहकारी आणि विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण मराठी दिवस आणि विज्ञान दिवस हा साजरा करत आहोत. स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, तसेच शाहू फुले, तसेच तथागत गौतम बुद्ध, तसेच संत तुकाराम महाराज आणि त्यांच्यामुळे आपण महाराष्ट्रातील मराठी साजरी करत आहोत. ते विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांना मी त्रिवार अभिवादन करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. करून गेले मायबोलीला आमचे अंतर्यामी होते, करून गेले मायबोलीला आमचे अंतर्यामी होते. मराठी मातीतील कुसुमाग्रज हे शब्दसृष्टीचे स्वामी होते, हे शब्दसृष्टीचे स्वामी होते. हे बघा आता कंठव्य, आपण मराठीत ऐकलं असेल कंठव्य, तालव्य, मूर्धन्य. हे बघा हे कुठेतरी विज्ञानाला जोड देत असतात, आपल्या शरीराशी निगडीत असतात आणि हेच विश्व जगाला प्रसिद्ध करत असतात. त्याच्यातूनच आपण विज्ञान आणि मराठीला काय करत असतो, जोड लावत असतो. आता कसं जुळलं हे माहीत नाही, पण हे काय करत असतं, मराठी आणि विज्ञानाला एकत्र करत असतं. तसं आपल्याला इंग्रजीत दिसत नाही, का बरं दिसत नाही हे माहीत नाही, पण मराठी आणि विज्ञानाला नक्कीच आजच्या दिवशी एकत्र करताना आपल्याला दिसत असतं. हे बघा आज आधुनिक काळापासून, पूर्वजांच्या काळापासून ते आजच्या मोबाईल युगापर्यंत आपण काय केलं आहे, मराठीचा वारसा जपलेला आहे. आता हा वारसा कसा जपत गेला, कसा झाला, कसा मोठा गेला, हे इथले समाज सुधारक, आपली मायबोली आणि महाराष्ट्रातील सगळे विचारवंत, सगळे लेखक, सगळे शेतकरी बांधव हे याच्यात काय दिसतं, आपल्याला सामावलेले दिसतात. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काय करतो, उच्च शिक्षण घेतो, उच्च शिक्षण आता आपल्याला दिसतं की मराठी काय होताना दिसते, आपल्याला लयात जाताना दिसते. मराठी ही कशी होती आणि आता कशी आहे. आपण उच्च शिक्षण घेतो, परदेशात जातो, जेव्हा आपण भारतात शिकतो तेव्हा मराठीतून शिकतो. आता काळाची तर गरज आहे इंग्लिश शिकायची, पण आपण आपल्या मातृभूमीला विसरलं नाही पाहिजे, मराठी मातीला नाही विसरलं पाहिजे. ज्या मराठीतून जन्मलो त्याला नाही विसरलं पाहिजे. आपण आपल्या आईला विसरतो का, नाही विसरत. आपल्या माईला नाही विसरत, आपण आपल्या मातृत्वाला विसरत नाही.
भेटतं, पैसा भेटतं, आपण काय करतो तिथेच वास्तव्य करतो. आता जे आपले लेकरं होतात किंवा जी आपली परंपरा पिढी पुढे जाती ती काय होती, इंग्लिशमधून शिकती. आता इंग्लिशमधून शिकल्याच्या नंतर त्यांची काय असते, मायबोली इंग्लिशच असते. पण ज्याच काळात धर्मपंथ जाते एक माय मानत मराठी. आता ह्या मराठीने काय केलं, सगळ्या जगाला विश्वाला एकत्र करण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपलं मराठी साम्राज्य मराठीतून स्थापन केलं, त्याच ठिकाणी सुरांची कोकिळ, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित, विवा शिरवाडकर तसेच माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर तसेच थोर समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे इतर समाजसुधारक यांनी काय केलं, आपल्या मराठीचे कर्तृत्व वाचून जगाला आणि विश्वाला काय केलं, मराठी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून काय केलं, मराठी सादर करण्याचा प्रयत्न केला. आता आपण तर ते जाते वापिस येत नाही, पण आपण जर भारतात राहतो, आपण काय केलं पाहिजे, आपल्या मराठीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथंच न थांबता तिला पुढे जाऊन एका विशिष्ट दर्जाचं मान दिलं पाहिजे. जगात 14व्या नंबरची भाषा बोलली जाते, म्हणजे बघा या मराठी भाषेला किती मान आहे. त्याचनुसार आज मी तुम्हाला कवी कुसुमाग्रजांची कोणती कला ही कविता सादर करते. आता ही शिक्षकाने एका विद्यार्थ्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाची आणि प्रेमाची ही गोष्ट तर ऐका. कवितेचं नाव आहे कला. आता काही साहित्यक आपले दक्षिण अशी निघून रचून जातात की ती विश्वप्रसिद्ध होत असते आणि ही विश्वप्रसिद्ध होणारीच कविता आपण इथे बघणार आहोत. हे बघा, एका नदीच्या पुरात आपल्या सर्वस्व गमावून बसलेला हा एक विद्यार्थी जेव्हा आपल्या शिक्षकाकडे जातो आणि म्हणतो, पण त्याच कवितेतून आपल्याला नवीन जगण्याची उमेद देणारी ही कविता आपण आपल्या आयुष्यात सुद्धा तसंच वळण लावलं पाहिजे आणि शून्यातून आपलं आयुष्य निर्माण केलं पाहिजे. बघा ही कविता. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते गरमतलेले केसावरती पाणी, क्षणभर असला मग बोलला वरती पाहून, गंगामाही पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती गाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती गाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पाटण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले, प्रसाद म्हणून पाटण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगार काढतो आहे. शेवटच्या ऐका 2 ओळी आहेत. खिशाकडे हात जातात हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नसत लढ म्हणा. थँक्यू. या प्रदर्शनाचे उद्घाटन करून यामध्ये सहभागी झालेल्या बाल वैज्ञानिकांना प्रेरित करावे ही विनंती करते. आमच्या मनात दंगते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रंगारंगात रंगते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रंगारंगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी अमृता सालपे हिला आमंत्रित करते. कोणताही कार्यक्रम आयोजनाने कधी सर्वांचे सहकार्य हाच त्याचा एक भाग असतो. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच असते गोड, परंतु त्याला हवी असते आभार प्रदर्शनाची गोड. आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री रेशमिके सर यांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली, यांचे मी आभार मानते. त्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लांडगे सर यांचे मी आभार मानते. तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांचेही मी आभार मानते. ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यांचे मी आभार मानते.
अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपन्न आहे. माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, खरं म्हणजे आभार प्रदर्शन या ठिकाणी संपलेलं आहे आणि मला या ठिकाणी बोलायला सांगितलेलं आहे. तुमची मानसिकता काय आहे याची कल्पना मला आहे. बघा, रांगोळी व अपूर्व विज्ञान मेळावा याचं जे उद्घाटन आता होणार आहे, यामध्ये कालच आम्ही रांगोळी मुलांनी काढलेल्या अतिशय सुंदर अशा रांगोळी बघितलेल्या आहेत. अतिशय सुंदर सुंदर अशा पद्धतीने रांगोळी मुलांनी काढलेल्या आहे. आणि विज्ञानाच्या बाबतीत आज आता आम्ही ते बघणार आहोत की या विद्यार्थ्यांनी कसे प्रयोग या ठिकाणी ते सादर करणार आहेत. आज खऱ्या अर्थानं कोरोना संपल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर मैदानावर असा आनंदाचा क्षण किंवा कार्यक्रम घडून आणण्याचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. आजचा कार्यक्रम अति सुंदर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे. निकिता सोनवणे हिचं प्रास्ताविक आता आपल्याला परिचित झालेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ती तिचं सूत्रसंचलन करते आहे आणि तिला सरांचं पण वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. आपण तिचे व्हिडिओ पण अतिशय बघत असतो चांगल्या पद्धतीचे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे, हे प्रास्ताविक मुग्धा फडके हिने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. विज्ञान गीत जे सादर केलं आहे विद्यार्थ्यांनी, हे विज्ञान गीत सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांची जी मनोगत या ठिकाणी झाली, त्यामध्ये समीक्षा मुदगिरे आणि श्रद्धा एखंडे या यांनी मराठी भाषा दिनाचं महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. श्रद्धा एखंडेला सुद्धा आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे. तिचं सुद्धा भाषण अतिशय वाखाणण्यासारखं असतं. ईश्वरी खेळवणे सृष्टी केंद्रे आणि साधना पडलवार या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचं अतिशय चांगल्या पद्धतीने महत्त्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी जी नाटिका सादर केली, ती तर त्या नाटिकेने आपल्याला सर्व ताणतणाव हा दूर झालेला आहे. आणि प्राथमिक 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांनी जर्नी ऑफ फूड ही जी नाटिका सादर केलेली आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळालेल्या आहेत. शिक्षकांचं मनोगत व्यक्त करत असताना पूजा गजहंस शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणची ही शिक्षक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी, हिचं पण उत्स्फूर्त भाषण आपण ऐकलेलं आहे. ते अतिशय जास्त उत्स्फूर्त बोलताना आपल्याला जाणवलं. आणि कणा नावाची जी कविता तिने सादर केली, त्यामध्ये मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. तुम्हाला कळालेले, परंतु गजहंसने जे सांगितलं तर मराठी भाषेविषयी सांगत असताना थोडंसं इंग्रजीविषयी ती थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बोललेलं आपल्याला जाणवलं. आता तुम्हाला जास्त कंटाळवाणे न करता मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.